स्वप्नील ठाकूर आणि साहिल देवेकर पहिली सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रियदर्शनी बेलापूर या संघाची टॉस जिंकलाय. खरं तर अप्पा स्ट्रायकर्स या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता ऋषभ चंदाने आपल्याला पाहायला मिळतो. लोकल बॉय याच क्रीडांगणावरती सराव करताना हा खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक उभरता ऑलराऊंडर म्हणून ऋषभ चंदानेकडे पाहिलं जातं. असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल या वेळेला लक्षिकच्या बाहेरचा हा बॉल. पंच दोन्ही हात फैलावतात आणि पंचांचा डिसिजन आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती इथून मात्र जोडला जात आहेत. एक्स्ट्राच्या मदतीने बॅटिंग करणाऱ्या संघासह इथून मात्र धावांचा अकाउंट ओपन होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. ऋषभ चंदानी पुन्हा एकदा तयार होतोय राऊंड विकेटनं. पुढचा बॉल या वेळेला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बल्लेबाज ने मचाई धूम. गेंद चली गई बूम 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 बूम. 4 रन्स. या वेळेला पुन्हा एकदा मागचा पाय वाकवला होता आणि इकडे सुद्धा आडव्या बॅटने खेळत असताना एकच धाव आली आहे. सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आता आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल ऋषभ निघाला. या वेळेचा हा बॉल बाहेरून आतमध्ये आणायचा प्रयत्न झाला परंतु ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल. पण आमच्यापर्यंत डिसिजन देतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र पुन्हा एकदा धावफलकावरती जोडला जाते. सुसज्ज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. राजीव गांधी स्टेडियम आणि या क्रीडांगणावरती आज मात्र हा स्पर्धा रंगत असताना बघायला मिळते. या पहिला पुन्हा एकदा बॉल तीच चूक करतो आणि इकडे सुद्धा पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल. ICC नियम क्रमांक 25 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने जर का आपण पाहिलं तर बॅटर पासून बॉल दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत परंतु त्या प्रयत्नांना अपयश मिळतं. बॉल तयार. पुन्हा एकदा ऋषभ निघाला. पुढचा बॉल विकेट केलं. त्या रिझन मध्ये फिल्डर नाही आहेत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करीत बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय हिंदू युवा चषक. धन्यवाद. काय जबरदस्त टायमिंग होतं. भन्नाट टायमिंग आणि या बॉल वरती 4 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार झालेत. या वेळेला देखील ऑफ साइडला स्ट्रोक तर चांगला. कव्हर पॉइंट रिझन मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. पाहूयात हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. गोलंदाज ऋषभ चंदानी पुन्हा एकदा तयार होतो. स्ट्रायकिंग इनला साहिल दिवेकर हा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो. बरं तयार. या वेळेला फुलटॉस बॉल. त्यावरती मात्र साहिल दिवेकर तुटून पडला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय बाबा. मिळाला 6 धावा. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत 19 धावा.
येऊ द्या डीजे मास्टर. चला ओव्हर नंबर बॉल तयार होतं. ओव्हर नंबर 2 ला इतर मात्र सुरुवात झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला आहे महेश सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. महेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. सर्कलच्या बाहेर आता 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. लॉंग ऑन लॉंग ऑफ त्यानंतर वाईडिश काउ कॉर्नर रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज गोलंदाज. फक्त तुम्हाला 25 मिनिटं दिलेली आहेत. सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये मात्र 4 षटके ही कंप्लीट होणं गरजेचं आहे. सातत्यानं सूचना करण्यास भाग पाडू नका. कुठेतरी डिसिप्लिन शिस्तीचा पालन तुम्हाला करावं लागेल. बॉल तयार होतो. फुल टॉस बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह केलं. पंच सांगतात इट्स नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नो +1 अशा 2 धावा आता इथून मात्र ऍड केल्या जाणार आहेत. घर बांधताना वापरली जाते वीट आणि बॉल आहे फ्री हिट. पाहूया आता फ्री हिटच्या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. आणि फ्री हिटचा बॉल फेस करत असताना साहिल दिवेकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा पाहूया पुढचा बॉल. या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. या वेळेला फ्री हिटचा बॉल त्यावरती बॅटर तुटून पडला. चांगली फोल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती सातत्याने बदल आपण पाहतोय. फ्री हिटच्या बॉलवरती बॅटर भरपूर काही करू शकला नाहीयेत. साहिल दिवेकर स्वतःला सिद्ध करत आला खेळाडू. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल यावेळीचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महेश ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंड पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना जरूर पाहायला मिळतात. आणि बघा या ओव्हरमध्ये जर का आपण पाहिलं तर नुकताच व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा धाबा येत असताना जरूर आपल्याला बघायला मिळाला. या वेळेला समोरच्या दिशेला बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. थोडीशी फिल्डरच्या माध्यमातून गफलत झाली परंतु रन्स आले नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा या वेळेला पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर आणि इकडे सुद्धा पंच सांगतायत हा देखील वाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. क्रिकेटचा महाकुंभमेळ क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो या बेलापूर नगरीमध्ये. हिंदू युवा चषक 2026चा हा दमदार थरार आपल्याला पाहायला मिळतो. ही स्पर्धा नव्हे तर हा ब्रँड आणि काय दमदार आयुष्य आपल्याला पाहायला मिळतं. हिंदू युवा चषकाच्या कौर कमिटीचं आम्ही विशेष कौतुक करतो. इतक्या मोठ्या
स्टेडियमवरती स्पर्धा खेळण्याचं अहोभाग्य खेळाडूंना मिळालंय. यावेळेला देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहे, शॉट कव्हरला चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा सिंगलच आली आहे. सिंगल डबल वरती भर दिला जातो. मुंबईची जर लाईफलाईन लोकल असेल तर क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जरी मोठे फटके येत असेल तरी सुद्धा सिंगल डबलला धावफलकावरती धावा जोडल्या जातात, बनवल्या जातात. बॉल तयार होतोय, पुन्हा एकदा पुढचा बॉल. महेश ओव्हर द विकेटने तयार होतात. यावेळीला हेलिकॉप्टर लुक दिलाय. फिल्डर आहेत ऋषभ, एक धाव कंप्लीट, पुन्हा एकदा सिंगलच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं जाऊयात गुणतालिकेवरती आणि आता रन्स आपल्याला बघायला मिळतात. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल तयार होतात, पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला, फिल्डर बॉलच्या मागे आणखीन एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. सुंदर गोलंदाजी. आता गोलंदाज महेशनं मात्र स्वतःला सिद्ध केलं आणि चांगल्या टप्प्यावरती ते सध्या गोलंदाजी करतात. त्यांच्या स्पेल मधला अजूनही मात्र एक बॉल बाकी आहे. पण आता या बॉल वरती काय घडणार आहे. स्ट्राईक इन ला प्रतीक ठाकूर, स्वप्नील ठाकूर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. स्वप्नील साठी हा बॉल, बॉलिंग स्वीप केलं, फटका जबरदस्त आहे परंतु एकच धाव मिळणारा. ओव्हर नंबर 2 खेळ इकडे संपला आणि ओव्हर नंबर 2 खेळ संपल्यानंतर 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. जाऊया डीजे मास्टर कडे. ठेवून डीजे सेलिब्रेशन टीम मीटिंग आता कमी प्रमाणामध्ये तुम्हाला करावं लागेल. हॅलो 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 चला जास्त वेळ घेऊ नका. हिंदू युवा चषक 2026 खूप उत्साहामध्ये आपण या ठिकाणी क्रिकेट मॅच खेळत असताना खूप सगळ्यांचा एनर्जीदायक अशा माध्यमातून जय श्रीरामचा एक नारा आहे आणि त्या नारा जो घराघरात आहे आणि प्रत्येकाच्या मनामनात आहे. हिंदू युवा चषक प्रथम पहिलं वर्ष पण फार मोठ्या माध्यमातून उत्साहदायक आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळाडूंना एक उत्साह वाढवण्यासाठी बरेच पदाधिकारी या ठिकाणी येतात, भेट देतात आणि तुमचा हौसला बुलंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. चला यस थँक्यू. जाऊया पुढे एकदा मॅच कडे. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मोर्चावरती बॉलर सध्या आपल्याला पाहायला मिळतो. कपिल रोहित कलमकर
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच पांचाळ साहेब आमचं उद्योजक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. देवीदास पांचाळ साहेब आपण या ठिकाणी वरती यायचं आहे. खलमकर साहेब आपणही खूप दुरून लांबून आलात, फार मोठं प्रेम आहे तुमचं, त्याच्यामुळं तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. तसेच या ठिकाणी आमच्या हिंदू युवा चषकच्या माध्यमातून त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे, स्वागत करण्यात येणार आहे. चला धन्यवाद. जाऊया मॅच कडे. रोहित आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. बोला तयार होत आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज, भरपूर उशीर झाला. फिल्डिंग करणारा संघ कळकळीची विनंती आहे, इथून पुढे तुम्हाला सूचना केल्या जाणार नाहीत. चला वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. बॉल तयार होत आहे. रोहित निघालात. पहिला बॉल, रोहितचा पहिलाच बॉल हवेत आहे, पकडला जातो. झेल विकेट आली आहे. अडबाटर इथून मात्र बाद होतात. रोहित बघा पहिलाच बॉल हाताळत असताना त्यांनी मात्र आपल्या टीमला विकेट मिळवून दिली आहे. डीजे मास्टर आप रुक क्यों गए? ठोक. अरे ठोक. आकाश जास्त टाइम नाही घ्यायचा. पानसरे अंपायर ऋषभ फास्ट खेळा. अरे तुमचे प्लेयर आले आता सर्व. शाळेमध्ये असताना आम्ही फळावरती जरूर सुविचार वाचला, हसा खेळा परंतु शिस्त पाळा. आणि क्रिकेटचा खेळ खेळत असताना देखील तुम्हाला डिसिप्लिन शिस्त पाळावी लागेल. फास्ट क्रिकेट तुम्हाला इकडे खेळावं लागेल. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा रोहित, नुंबाटर विनायक झेंडे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. या वेळेला देखील फटका चांगला, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होईल का? फिल्डर आलेत परंतु फिल्डर बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4. येतोय खडखडीत चौकार. करावं तितकं कमीच आहे. जबरदस्त डीजे वादन. आमचे कुणाल भाऊ आता रंगात आलेत आणि खूप चांगलं संगीत वाजवतात. या वेळेला बॉलला येऊ दिलं, बॉलची वाट पाहिली, त्यानंतर बॉलची वाट लावली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनायक झेंडेचा वार, सारेसगार बॉल सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू बॅटिंग करतोय विनायक झेंडे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न दाखवला नाहीये. 2 बॉलवरती मोठे फटके आले, त्यानंतर मात्र बघा सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. ISPL मास्टर फ्रँचाइज टुर्नामेंट आणि तिकडे आवर्जून विनायक झेंडे खेळताना आपल्याला बघायला मिळाले. आणि या खेळाडूने मात्र स्वतःला सिद्ध केलं. विनायक झेंडे प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र त्यांना आपला स्वतःचा खेळ दाखवला. प्रियदर्शनी बेलापूर या संघाला रिप्रेझेंट करत असताना बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतं. रोहित स्ट्रायकिंगला
बॅटर साहिल देवेकर सध्या उभा. या वेळेला देखील इथे बघा हा बॉल बाहेरच्या दिशेनं टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आतमधून बाहेर काढला. लेफ्टी बॉलरचा हा लेग कटर आपल्याला बघायला मिळाला. बोट अक्षरशः वळवली होती आणि इकडे सुद्धा एकच धाव आली. 41 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. इकडे डॉट बॉल आलाय. षटक संपलंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स 1 गड्याच्या मोबदल्यात 41 धावा. फलकावरती जोडला जात आहेत. आकाश सिंग पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा डिसिजन आला. इट्स वाईट बॉल. बघा हीच तर झलक आहे. हिंदू युवा चषकाची झलक सबसे अलग. आणि बघा काय व्ह्यू आहे. सुंदर दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. फल लाईट्स आता चालू केल्यात. डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धेचं. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. पुन्हा एकदा ऑफसाईडला ड्राईव्ह केलं. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. आता रन्स आपण पाहतोय 44 धावा. साहिल 10 बॉल मध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. विनायक 4 मध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप होत असताना बघायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिकडे खूप चांगला झेल कव्हर पॉइंट मध्ये पकडलाय. विकेट आली आहे. झटका क्रमांक 2 बॅटर साहिल. कृणाल अशी संगीत ज्या वेळेला वाजतात त्यावेळेला मात्र प्रेक्षक राजा जागेवरतीच नाचायला सुरुवात करतो आणि प्रेक्षकांना आता नाचवण्याचं काम करत असताना डीजे कृणाल आपल्याला बघायला मिळतात. बॉल तयार झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे. ऋषी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉल निघालेच. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न. यावेळेचा हा बॉल प्रचंड वेगाने फटका सजवलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. आता स्ट्रायकिंग इनला अपकमिंग यंगस्टर कमी वयात स्वतःला सिद्ध करणारा खेळाडू विनायक झेंडे सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ISPL मास्टर फ्रँचायझी तिकडे सुद्धा चांगला खेळ आणि दाखवला. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. पुढचा बॉल
या बळीला देखील फटका जबरदस्त, शॉट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार, रस मिळतात 4. येतोय विनायक झेंडेच्या बॅटमन हा चौकार. वरती पुन्हा एकदा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा, 49 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. या वेळेला लॉर फुलटॉस, स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह. यष्टांच्या मधोमध बॅटर विनायक झेंडे सापडले आणि LBW लाईक बिफोरची विकेट. झटका क्रमांक 3 विनायक झेंडे बाद होतात. विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद झालेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावफलकावरती धावा आतापर्यंत झाल्यात 49 धावा, 49 रन्स. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉल तयार होतात. या षटकातील हा शेवटचा बॉल. या वेळेला प्रचंड वेगानं बॅट फिरवली होती परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीये. डॉट बॉल आला. षटक आता संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 49 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मात्र 6 बॉल येणं बाकी आहे. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आलाय ऋषिकेश पानसरे. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ऋषिकेश पानसरे आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया आता ऋषिकेश पानसरेच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. ऋषी तयार होतात. स्ट्रायकिंग इनला देखील ऋषी मात्रे उभा आहे. आता दोघांमध्ये 2 ऋषी इकडे आमने सामने लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. बेलापूर गावचा ऋषी की सुबिडी परिसरातील हा ऋषी पानसरे. कोण पडणार कोणावरती भारी पाहावं लागेल. बॉल तयार. ऋषीचा पहिला बॉल. यावेळेचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच दोन्ही हात फैलावत आहेत आणि शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये आमच्यापर्यंत डिसिजन देत आहेत. इट्स अ वाईट बॉल. अभिनंदन. 50 धावा इकडे पूर्ण झाल्यात प्रियदर्शनी बेलापूर या संघाच्या. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल तयार. या वेळेला बॉल हवी तर विकेटची संधी. पकडला जातो झेल. विकेट आली आणि बॅटर इथून मात्र बाद झाल्यात. ऋषी म्हात्रे बॅक टू द डगआउट.
आयोजन खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म कसं निर्माण करून देता येईल याकरिता मात्र या संपूर्ण कोर कमिटीनं प्रचंड मेहनत घेतली आहे. बॉलर ऋषी पानसरे पुन्हा एकदा तयार होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॉलर निघालायत. यावेळीचा हा बॉल लॉर फुलटॉस होता, यॉर्क बनून घेतला आणि इकडे सुद्धा बाईच्या स्वरूपामध्ये एकदा सुरू आपल्याला पाहायला मिळतीय. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळीला फटका हवेत. मिस्टामिक स्ट्रोक आहे. पकडला जातो झेल. विकेट आली आहे. परेश बाद होतात. पाटर धावतच मैदानाच्या आतमध्ये जायचं. अजूनही मात्र या षटकातील बॉल बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल आता इथून मात्र ऋषिकेश पानसरेच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. ऋषी पुन्हा एकदा तयार होतोय. बाप रे बाप. या पहिल्या डावासाठी आतापर्यंत बघा 35 मिनिटं झालेली आहेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा निबाटर जतीन पाटील. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. फटका आहे दमदार. बॉल जाईल सीमा पार. रस मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. सबसे कातिल जतीन पाटील आणि त्याच्यावर बॅट पडणं नुकताच चौकार आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. जसंच तसं उत्तर दिलं. बॅटर बाज झालात. पोपटला आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया आता या बॉलवरती काय घडणारा. टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. हळूहळू प्रेक्षकांची मांदी आणि वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने राजीव गांधी स्टेडियम वरती प्रेक्षक राजा आता गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण आहे हिंदू युवा चषक 2026 स्पर्धा नव्हे तर हा ब्रँड आणि काय दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर डुपर आयोजन या स्पर्धेचा शेवटचा भाव. या वेळेला बघा मला कोणत्या नंबरला बॅटिंग साठी पाठवलं हे महत्वाचं नाहीये. मी कोणत्याही नंबरला जाऊन बॅटिंग करू शकतो हे महत्वाचं आहे. एक मारा लेकिन सॉलिड मारा. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबा षटकार आणि आता धावफलकावरती रन झाल्यात 61 धाबा आणि विजयासाठी 62 धावांचं लक्ष्य. काय फटका होता. यशच्या बॅटमधनं जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 6 धावा आपण पाहिल्या.
23 बॉल मध्ये आता 62 धावांचा इकडे पाठलाग करायचा. बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. पाहूया आता या 62 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. बॉल मध्ये आता 62 करायच्या आहेत. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. ऋषभ चंदाने आणि त्यांच्या सोबतीनं बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईराज आणि ऋषभ सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने या 62 धावांचा पाठलाग इथून मात्र केला जाणार. 62 धावा आता इथून मात्र डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात आणि हे दृश्य मित्रांनो पाहण्याजोगे. सुसज्ज क्रीडांगण राजीव गांधी क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळताना या क्रीडांगणावरती क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या आपण पाहतोय. क्रिकेट आज भारतामध्ये धर्म झाला आणि त्या धर्माचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर दिले आपल्याला मित्रांनो. आज टेनिस बॉल क्रिकेट गल्ली क्रिकेट म्हणून पाहिलं जात होतं, परंतु आज हेच क्रिकेट स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचलं आणि टेनिस बॉल क्रिकेट कडे आज तुम्ही करिअर म्हणून पाहू शकता. IPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धा आज संपूर्ण भारतभर खेळल्या जातात. तिथून जो प्लॅटफॉर्म खेळाडूंना मिळाला, कोणाला वाटलं होतं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 करोडची कार येईल, परंतु 2 करोडची कार देखील जिंकणारा खेळाडू हा टेनिस बॉल क्रिकेट पट्टू आहे. अभिमानास्पद बाब आहे आणि आज टेनिस बॉल क्रिकेट भरपूर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया दुसऱ्या डाबामध्ये. दुसऱ्या डाबातील पहिला बॉल साहिल देवेकरचा पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर ऋषी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच आली आहे. सिंगलच्या मदतीनं बॅटिंग करणाऱ्या टीमचा धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो. 62 धावांचा पाठलाग इकडे करायचा. 10 षटका 2 सिंगल या मॅच मध्ये. या वेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन जबरदस्त आहे. तैस आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. साहिल देवेकरचा लेदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळतो हा खेळाडू. आणि बघा ओव्हर नंबर 1 मध्ये मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटकात असताना चांगली कामगिरी. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल और इकडे सुद्धा डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. सुपर बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, बॅक टू बॅक 2 बॉल डॉट बॉल आलाच. सातत्यानं बॅटर पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय. ऋषभ चंदानी त्याच्याकडे सुद्धा क्रिकेट मधला क्लास आहे, त्याला इकडे खेळावं लागेल कारण तो त्याच्या घरच्या क्रीडांगणावरती खेळतोय. या वेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिलाय. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं याच ओव्हर मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचे चान्सेस असतात आणि याच ओव्हर मध्ये तुम्ही मोठे फटके मारू शकता. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा साहिल. या वेळेला सहल बॅटनं धावा येणं मुश्किल काम झालंय. उलटा खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे बघा लागला तर आघात नाहीतर बर्बाद करून सोडणारा रिव्हर्सचा फटका. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल गोलंदाज निघालेत. या वेळेला देखील पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा इकडे प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होतोय. ओव्हर नंबर इथे जर का आपण पाहिलं तर 1चा खेळ आता इकडे संपलाय आणि 1 विकेटच्या मोबदल्यात धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. फक्त आणि फक्त
दोनच धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्लीन बॉल विकेट आपल्याला बघायला मिळाली आणि बाटर इथून मात्र बाद झाले. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती इकडे जबाबदारी दिली जाणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज झाला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील कायरन पोलार्ड. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परेश कोळी एक काळ या खेळाडूने अक्षरशः मात्र क्रिकेटच्या माध्यमातून गाजवला होता. अजूनही मात्र ते आपल्या फिटनेसला सांभाळत असताना क्रिकेट खेळत आहेत. हेमंत यावेळेला देखील चांगला बॉल फिल्डर आहेत. इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलच मिळणार. आता स्ट्रायकिंग इनला बॅटर हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे आता हेमंतच्या बॅटमधनं मोठे फटके इथे खेळले जातील का. परेश कोहली मात्र पुन्हा एकदा तयार होत आहेत. गोलंदाज निघालेत. या वेळेला देखील प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता. खर तर संपूर्ण बॉडीचं वजन बॉलवरती टाकलं आणि त्यानंतर हा वेग आपल्याला पाहायला मिळाला. खांद्याचा वापर इथून मात्र केला जातोय. ही सर खासियत आहे परेश कोहलीची आणि चांगल्या टप्प्यावरती आता परेश कोहली इकडे गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल या वेळेला देखील पुन्हा एकदा जबरदस्त लायन लेंथ आहे आणि इकडे सुद्धा सिंगलच आली आहे. एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. धावा थांबल्यात. आता तुम्हाला मोठे फटके इकडे खेळावे लागतील कारण आज सबीडी परिसरातील सर्वच खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध लढतायत. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. बॉलचा अंदाजच घेता आला नाहीये आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी. मी मागाशी उल्लेख केलाय का अक्षरशः या खेळाडूने गाजवलाय आणि अजूनही मात्र क्रिकेट खेळतायत. परेश कोहली जबरदस्त बॉलिंग इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो फटका जबरदस्त बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतात 4. येतोय चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. धावा थांबल्या होत्या. धावा आता येऊ लागल्यात. ऋषभ चंदानीच्या बॅटमधनं चौकार आपल्याला बघायला मिळाला. दरम्यानचा पुढचा बॉल तयार होतात. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिलं आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. जो जितते सबके दिल नामे सुनील. आणि बघा या स्पर्धेचे आयोजक जबरदस्त प्रत्येक गोष्टींवरती मात्र त्यांनी बारकाईने नजर टाकलेली आहे. उगाच झाली नाही हवा. लाखान खर्च केलाय भावा. आणि बघा ही खासियत आहे. क्या बात आहे. अनोखं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा जबरदस्त आयोजन आणि बघा लाईट व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. राजीव गांधी स्टेडियम नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामांकित स्टेडियम म्हणून या स्टेडियम कडे पाहिलं जातं. आणि बघा तेच क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. मागे 4 ते 5 वर्ष आपण गेलो तर 20 लाखाची स्पर्धा याच क्रीडांगणावरती झाली होती. STCPL सुपर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 9 धावा धावफलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आला आहे स्वप्नील ठाकूर. स्वप्नीलचा हा बॉल व्हाईट यॉर्करचा प्रयत्न इकडे दाखवलाय. रस मिळणार नाहीये आणि या मोमेंटला डॉट बॉल आला. स्वयं स्वरूप पाटील दादा या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बॉल तयार होतात. पुढे एकदा यावेळेला देखील लाभ करण्याचा प्रयत्न. संघर्षाची लढाई इथून मात्र हा खेळाडू लढतोय. मोठे फटके येत नाहीयेत परंतु हार मानून चालणार नाही.
ऋषभ चंदाने हार मानणाऱ्यातला नाहीये, त्याला मात्र इकडे खेळावं लागेल. हिंदू युवा चषकाची ट्रॉफी जी आहे ना ती तुम्हाला रडून नाही तर लढून जिंकायची आहे आणि त्याकरिता मात्र तुम्हाला खेळावं लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. आमचे जयेश दादा बघा प्रचंड मेहनत ते घेत आहेत. डीजे ऑपरेटर आणि संपूर्ण डीजेची सुविधा त्यांनी केली आहे. पुन्हा एकदा सुपर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अफलातून गोलंदाजी स्वप्नील ठाकूर, मला तो शोले मधला आता डायलॉग आठवतोय, ए हात मुझे दे दे ठाकूर. आणि काय गोलंदाजी केली जाते. लाजवाब बॉलिंग. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सुपर बॉल. याही मोमेंटला डॉट बॉल आला. अचूकता, विविधता, व्हेरिएशनचा खूप चांगला वापर इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो आणि चांगल्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज स्वप्नील ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा हा बॉल बाहेर काढला आणि लगातारचा तिसरा बॉल डॉट. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉल हाताळले. गोलंदाजाने एकच धाव इकडे खर्च केली आहे. या षटकातील आता शेवटचा बॉल. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा या वेळेला देखील बॉल सरळ मात्र विकेटच्या वरनं फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. स्वप्नील ठाकूरची जर बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. 6 बॉल हाताळले, फक्त एकच धाव त्याने खर्च केली. सुपर बॉलिंग. 12 बॉल मध्ये आता 52 करायचे आहेत. 12 बॉल नीड टू 52 रन्स. 12 बॉल मध्ये 52. सन्माननीय आदरणीय सतीशजी चव्हाण साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. 12 बॉल मध्ये 52 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय परेश. सतीश दादा चव्हाण आणि पापाभाई यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 12 बॉल मध्ये आता 52 करायचे आहेत. यावेळीचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा डॉट बॉल आला. परेश पुन्हा एकदा तयार होतात. यावेळीचा बॉल बैठक खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. स्ट्रायकिनीला खरं तर बघा जय आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज बदलवले गेले आणि आता नव्या खेळाडूंना मात्र खेळण्याची संधी इकडे दिली आहे. स्ट्रायकिनीला जय आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया जयच्या माध्यमातून कशा रीतीने फटकेबाजी इकडे केली जाणार. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील लाईन चांगली आहे. तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. योग्य टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करतात परेश. पुन्हा एकदा
बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉलला हॅमर करण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि इथे पाहावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आणि बॅटर जय बाद झालात. आठ चेंडू आणि विजयासाठी 50 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल नीड टू 50 रन्स. न्यू बॅटर ऋषी पानसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 8 बॉल मध्ये 50 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. एक 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती विकेट. चला सुरुवातीला 2 बॉल डॉट बॉल आलेले आहेत. गुणलेखक मित्र, आता आमची पाटण फुटाची वेळ येईल. विनय थोडेसे नवीन आहे, शिकतायत आणि ज्या वेळेला चुका होतात त्यावेळेलाच माणूस शिकत असतो. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. पुन्हा एकदा प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. षटक संपलं. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 51 धावा. 6 चेंडू 51 धावा. चला बॉलर घाई करावी लागेल. दिवाळी संघ कर्णधार विकी मुंबईकर कमेंट्री बॉक्स जवळ यायचं. 6 मध्ये 51 करायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती आता यश आलेत. कॅप्टनला ठाऊक आहे, कॅप्टनला माहिती आहे की धावा जास्त आहेत. आता आपण यंगस्टर वरती भरोसा दाखवू. आणि बघा सध्याच्या घडीला यंगस्टर युवा खेळाडूंना जास्त चान्स मिळत नाही, परंतु आता इकडे संधी दिली जाते यश या खेळाडूला. सहा बॉल मध्ये 51 धावेची गरज आहे. बॉल तयार होत आहेत. यशचा पहिलाच बॉल उडवलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांकरिता हा षटकार, परंतु हे फटके मात्र येण्याकरिता भरपूर उशीर झाला. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं गोलंदाज यश. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय. ढगात लाइटिंग, बुकीट टेंगुल, बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. तुफानी फटकेबाजी. आता प्रश्न विचारावा लागेल अप्पा स्ट्रायकर्स टीमला की या बॅटरला सुरुवातीला बॅटिंग करण्याची संधी का दिली नाही. दोन बॉल वरती 2 षटकार आले. पाहूया लगातारचा तिसरा येईल का. अजून एक 4 बॉल बाकी आहेत या षटकातील. पाहूया हे 4 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार होतात. बॉल तयार होतात. यश पुढचा बॉल. या वेळेला बॉल हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकेटची संधी आहे. पकडला जातो झेल. विकेट आली आणि बॅटर बाद झाल्यात. 2 षटकार जरूर आले, परंतु तिसऱ्या बॉल वरती गोलंदाज यशने कमबॅक केला आणि बॅटर इथून मात्र बाद होतात. चला नवीन खेळाडू. चला न्यू बॅटर आणि दिवाळे संगम कॅप्टन टॉस साठी या.
चला के देवांश टीमचे कर्णधार. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल तयार होतात. यावेळेला देखील विकेटची संधी आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आणि इकडे सुद्धा कॅच पकडली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट. बॅटर बाद. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, त्यानंतर 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. कमबॅक कसं असावं तर यश या गोलंदाजासारखं असावं. सुंदर बॉलिंग आलाय, तो येतोय आणि याचीच तर वाट आपण पाहत होतो. मंथन चंदानी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ग्राउंड लेवलला भरपूर काम करणारा खेळाडू आहे. पाहूया आता बॅटिंग कशा रीतीने करणार आहे. 2 बॉल त्याच्याकडे शेष आहेत. ओ बॉल येण्या अगोदरच बॅटचा चेहरा ओपन करण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे डॉट बॉल आला. काही हरकत नाहीये. या बॉलवरती जर षटकार मारला मंथननं तर मात्र नेक्स्ट मॅच मध्ये ज्या वेळेला अप्पा स्ट्रायकर्स खेळेल त्यावेळेला मात्र थोडंसं त्याला बॅटिंगसाठी पुढे पाठवलं जाईल. परंतु विकेटची संधी आहे. बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली आणि सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. प्रियदर्शनी बेलापूर या संघाने हा सामना जिंकलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उत्साह खेळाच्या माध्यमातून वाढवण्यासाठी चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण साहिल दिवेकरला देणार आहोत. चला सोहेल दादा तिकडे सामनावीराचा पुरस्कार द्यायचा साहिल दिवेकर या खेळाडूला. आणि टॉस देखील आपण करणार आहोत. टॉस केला जातोय. चला आता टाइमचं बंधन असणार आहे. दोन्ही टीम साहिल सामनावीराचा पुरस्कार घ्या. साहिल दिवेकर मॅन ऑफ द मॅच. 4 ओव्हरची मॅच आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. 16व्या मिनिटाला 4थं षटक सुरू करतात. एक